आणि त्या लोकसभेची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पवारांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली, मात्र शिवसेना छोटा पक्ष नाही, मला बाप बदलण्याची गरज नाही। पवारांच्या मुलाखतीवरून टीका करणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचं हे उत्तर। मतांसाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये देशविरोधी लोकांसोबत हातमिळवणी केली आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप। मी ठाकरेंचं काम पाहिलंय, ते काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असं वाटत नाही, संभ्रम निर्माण करण्यासाठी पवारांचं वक्तव्य। अजित पवारांचा हा दावा। वर्ष मी उद्धवजींच्या बरोबर काम केलं, उद्धवजी अजिबात त्यांचा पक्ष कुणाच्यात विलीन करणार नाही, कारण त्यांनी त्यांची भूमिका ही वेगळी आहे। जरी कुणी काही सांगितलं की मी त्यांना समजून सांगेन, अमुक करीन, ह्या बाबतीमध्ये उद्धवजी अजिबात कुणाचं ऐकणार नाही। अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात माहित नाही, मी उद्धव ठाकरेंना चांगला ओळखतो। सध्या शरद पवार हेच उद्धव ठाकरेंचे गाईड। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला। दादा उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही, पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे। सध्या उद्धवजींचे फिलॉसॉफर आणि गाईड हे पवार साहेब आहेत। पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतील। अमित शहा राज्याचं राजकारण चालवतात हे खोटं, आम्ही सगळे सामूहिक निर्णय घेतो। शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचं हे उत्तर। शहा साहेब महाराष्ट्राचं राजकारण चालवत ते दादांत खोटं आहे। आम्ही आमचं पक्षाचं जी काही भूमिका आहे ते आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी घेतो। आम्ही काही कुणाचा सांगून वांगून राजकारण करणारी माणसं नाही। शरद पवारांबाबत चंद्रकांत पाटील यांचं केलेलं वक्तव्य चुकीचं, निवडणुकीत शरद पवार उभे नव्हते। पाटलांच्या वक्तव्यानंतर आम्ही त्यांना पुण्यातच लक्ष देण्यास सांगितलं। पाटलांच्या पवारांवरील वक्तव्यावर अजित पवार यांची नाराजी पहिल्यांदाच समोर। अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं मौन। आमदार माधुरी मिसाळ यांच्या निवासस्थानी असलेल्या चंद्रकांत पाटलांना पत्रकारांचा प्रश्न, मात्र पाटील यांनी बोलणं टाळलं। शरद पवारांना संपवायचं विधान चंद्रकांत पाटलांनी केलेलं, त्यावर कुणीच बोललेलं नाही। सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली ही खंत, तर पाटलांचं विधान धक्कादायक। सुळेंची प्रतिक्रिया। पराभव समोर असल्यामुळेच स्वतःचं खापर दुसऱ्यावर, अंबादास दानवेंची अजित पवारांच्या वक्तव्यावरून टीका। काही कारण लागेल, पराभव होणार आहे दिसल्यावर स्वतःचं दुसऱ्यावर अंगावर टाकायचं, हे तर कारण माणसाला लागत असतं। जय झाला तर माझ्यामुळे झाला, पराजय झाला तर याच्यामुळे झाला, त्याची तयारी मला वाटतं अजितदादांनी केलेली आहे।